सर तुम्ही दिलेल्या यादीमध्ये 4 परमिशन दिल्यात कोर्टाने. नमस्कार कीर्तने साहेब, नमस्कार. मराठे, परवानगी न घेता आतमध्ये माणसं का पाठवता तुम्ही? तुम्ही प्लीज. नाही ते काय राजहंस टेक्सटाईलचं होर्डिंग लावण्यासाठी त्यांनी मंजुरी दिली ना आम्हाला. हो, त्यासाठी थँक्यू म्हणायला आलोय सर. मराठे ही फाईल घेऊन जा. अहो सर पण काय झालं? काय बघताय काय? तुम्ही दोघं इथे कशाला आलायत? होर्डिंग लावायला तुम्हाला परवानगी मिळाली ना, मग जा ना. इथे येऊन कशाला वेळ वाया घालवताय? जा पटकन लावून टाका. सर मी ते होर्डिंग लावणार नाहीये हे सांगायला आलोय. त्या होर्डिंगमुळे जर तुम्हाला एवढा त्रास होणार असेल आणि मुळात जी गोष्टच बेकायदेशीर आहे अशी कुठलीही गोष्ट करायची नाहीये सर मला. आणि त्यामुळे ते होर्डिंग लावण्यात मला काही एक इंटरेस्ट नाहीये. पण सर ते होर्डिंग लावण्यासाठी साहेबांना आपण पैसे दिले. मेहता, विल यू प्लीज कीप युअर माउथ शट अँड लीव. ते परमिशन दे. हा सर, घ्या ना. गुड डे सर. हे होर्डिंग लावून मला कुठल्याही बेकायदेशीर चुकीच्या सिस्टमचा भाग व्हायचा नाहीये. या सिस्टम मध्ये तुमच्यासारखे काही लोक अजूनही आहेत जे प्रामाणिकपणे जिद्दीने सिस्टमसाठी धडपड करत असतात. आणि म्हणूनच कुठेतरी काहीतरी चांगलं घडतंय. जर हे होर्डिंग लावलं असतं ना तर घरी जाऊन आरशासमोर स्वतःलाच स्वतःची लाज वाटली असते. त्यामुळे माझ्या कंपनीकडून आणि माझ्याकडून तुमची जी मानहानी झाली त्याबद्दल मी कार्तिक राजहंस तुमची माफी मागतो. येतो सर. आणि एक सर मला तुम्हाला हरवून किंवा तुमच्या विरोधात जिंकून मला काही एक मिळवायचं नाहीये सर. आता कुठे शिष्टाचार कळतोय. एनिवेज, वन्स अगेन वी आर एक्स्ट्रीमली सॉरी सर. येतो. काय आहे सर सगळं? मराठे, या पुढच्या पिढीकडनं थोडीफार अपेक्षा करायला काही हरकत नाही. नक्कीच सर. कार्तिक राजहंस.